नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 31 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी 200 ची तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 31 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे 200 ची तेजी। पण 31 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 31 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येणार आहे 200 ची तेजी। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 31 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 31 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 31 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येणार आहे 200 ची तेजी। पण 31 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 31 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे हा बाजारभाव 4400 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे आणि दिवसाला जी सोयाबीनची विक्री आहे ही विक्री 1.25 लाख क्विंटलच्या दरम्यान आहे। देशांतर्गत बाजारातील जाणकारांच्या मते 31 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री याच धर्तीवरती चालताना दिसणार आहे। पण 31 तारखेनंतर मात्र देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आहे, कारण आज तागायत देशामध्ये 45% सोयाबीनची आवक झाली आहे। तर 31 जानेवारी पर्यंत 50% पर्यंत सोयाबीन मार्केटमध्ये येईल आणि फक्त 50% सोयाबीन शिल्लक राहील मित्रांनो कास्तकार बांधव आणि मिल मालकांकडे। याचा अर्थ मित्रांनो, आपल्याला 31 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणार आहे आणि याचा कुठेतरी लाभ आपल्याला होऊ शकतो, कारण यामुळे खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आहे। या आधारामुळे, या सपोर्टमुळे 31 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात जर सोयाबीनचा बाजारभाव 200 ने वधारला किंवा 31 तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात 200 ची सुधारणा आली आणि सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार पोहोचला तर काही आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे।
मग विक्रीचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, 31 तारखेनंतर आपल्याला विक्रीची संधी मिळणार आहे. या संधीला अजिबात दौडू नका. आणि 31 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव 4,800 पार गेला रे गेला की तिथं 25 ते 50% सोयाबीनची विक्री करा आणि बाकी सोयाबीन आपण 5,000च्या भावासाठी जरी शिल्लक ठेवलं तरी हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढेल अशी काही शक्यता नाही. म्हणून आपल्याला 31 तारखेनंतर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करायची आहे, तरच होईल आपला या ठिकाणी 100% फायदा. मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.